संवेदन ही आमची एक प्रशिक्षण संस्था आहे आणि आत्तापर्यंत निवृत्ती नियोजन असेल किंवा आर्थिक नियोजन असेल या विषयांवर 700हून अधिक कार्यक्रम घेतलेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज जे आपल्याला मार्गदर्शक लाभलेले आहेत ते म्हणजे संवेदन प्रमुख श्री समीर मिलन दिघे सर. समीर दिघे सर हे गुंतवणूक क्षेत्रातील तिसरी पिढी आहेत. तसेच अर्थमानसशास्त्र या विषयाचे अभ्यासक देखील. म्हणजेच माणसाची पैशाबाबत वर्तणूक कशी असते या विषयावर समीर दिघे सर अभ्यास करत आहेत. तसेच 400हून अधिक कार्यक्रम महाराष्ट्र पोलिसांसाठी आणि JSW, कॅस्ट्रॉल, मुंबई पोर्ट ट्रस्ट अशा विविध कंपन्यांसाठी आत्तापर्यंत शेकडो कार्यक्रम घेतलेत आणि हजारो लोकांचं पर्सनली फायनान्शियल प्लॅनिंग करून दिले. त्यापैकीच काही लोक आज इथे उपस्थित देखील आहेत. सो तुम्ही सगळेजण ज्या कार्यक्रमासाठी जमलाय त्या कार्यक्रमाला मी लवकरात लवकर सुरुवात करतो आणि समीर दिघे सरांना विनंती करतो की आपण सर्वांना मार्गदर्शन करायचं आहे. दरवेळेला नवीन काहीतरी विषय घ्यायला हवा म्हणून मी प्रितेशशी चर्चा करत होतो. तर अनेकांना मनात प्रश्न असतो की पैसे आता FD मध्ये फार वाढत नाही आहेत हे तर कळलं, रिअल इस्टेट पण घेऊन झालेले आहेत, सो अजून रिअल इस्टेटमध्ये जाण्यात पण अर्थ नाही आहे हे पण कळलेलं आहे. सो ही पहिली बेसिक इयत्ता लोकांची बरेच कार्यक्रम, बऱ्याच व्हिडिओ, बरेच ऐकून माहिती झालेले आहेत. आता लोक म्युच्युअल फंड किंवा शेअर बाजार यामध्ये इन्व्हेस्ट करायला तयार तर आहेत, पण नक्की या दोघांमधले पर्याय काय निवडावे, यामध्ये नक्की काय फरक आहे, कुठला निर्णय आपल्यासाठी योग्य राहील याबाबत अनेकांच्या मनात शंका असते. आणि मग आपण आपल्या मनानी भावनेनी असाच कुठला तरी पर्याय निवडण्याऐवजी म्हटलं आपण एक कार्यक्रमच त्यावरती घेऊया, जेणेकरून आपण या प्रश्नाच्या अधिक खोलात जाऊ शकू, व्यवस्थित चर्चा करू. सो साधारणपणे सुरुवातीला मी 1 तासभर बोलणार आहे आणि त्यानंतर आपण 15 ते 20 मिनटं प्रश्नोत्तरं घेऊ. म्हणजे तुमच्या मनातले, आणि 15 ते 20 मिनटं फॉर्मली चर्चा करू. पुढे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिल्याशिवाय मी काय हॉल नक्की सोडणार नाही आहे. सो कार्यक्रमाची सुरुवात करत असताना मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. यांना ओळखता का तुम्ही? जिम सिमन्स नाही ओळखत? जिम सिमन्स हे शेअर ट्रेडिंग या विश्वात जे लोक फार रुची दाखवतात त्या सगळ्यांचे आयडियल. म्हणजे गुंतवणूक म्हटलं की कुठले कोण आठवतं आपल्याला? नाही ना, वॉरन बफेट, बरोबर. सो शेअर ट्रेडिंग या विषयामध्ये जिम सिमन्स हे अतिशय म्हणजे त्यांनी केलेलं कर्तृत्व हे 66% CAGR म्हणजे कंपाऊंडेड ॲन्युअल ग्रोथ रिटर्न जो मानला जातो, जे आपण तर FD कल्चरमधनं 7-8%, मग म्युच्युअल फंडमध्ये 14-15%, सो वॉरन बफे 18%, असे वेगवेगळ्या प्रकारचे आपण अनेकांना बघितलेलं असतं. पण ह्यांनी 66% वेगाने 30 वर्षाहून जास्त काळ रिटर्न्स जनरेट केलेले आहेत. आणि या वर्षीच त्यांचं निधन झालं. सो म्हणून म्हटलं तुम्हाला पहिलं त्यांचं दर्शन घडूया, ज्यांच्याबाबत फार कोणाला माहिती नसतं पण आपल्याला सगळ्यांना माहिती असतं, ते वॉरन बफे यांच्याबाबत. आता वॉरन बफे आणि जिम सिमन्स यांच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा फरक काय आहे तर जिम सिमन हे खास आहेत. ते स्वतः मॅथमॅटिशियन होते, मॅथ्सचे प्रोफेसर होते. त्यांनी जे त्यांच्या कम्प्युटर आणि मॅथ्सची समीकरणं यांना वापरून जी सिस्टीम बनवली, ती सिस्टीम अशी ओपनली अवेलेबल पण नाही जी आपल्याला पटकन समजून पण घेता येईल. बट वॉरन बफेंचं ज्ञान नुसता एक व्हिडिओ, फक्त गुगलवर सर्च केलात किंवा यूट्यूबवर सर्च केलात तरी शेकडो व्हिडिओ, त्यांच्यावरती केलेली पुस्तकं, त्यांनी लिहिलेली पुस्तकं, सगळं ज्ञान फ्रीली सगळीकडे अवेलेबल आहे. आणि
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वॉरन बफे यांनी फक्त 18% हा रिटर्न्स मिळवून देखील जिम सिमन्स यांच्या टोटल नेटवर्थपेक्षा 3 ते 4 पट जास्त पैसे जनरेट केलेले आहेत. 33 बिलियन तर 147 बिलियन. सो त्यामुळे आपल्यापर्यंत वॉरन बफे जास्त नाव पोचलं जातं. पण ह्या दोघांमध्ये नक्की फरक काय तर लक्षात घ्या, हे बहुमूल्य आहेत. हिरा जसा बहुमूल्य असतो ते खास आहेत, आणि वॉरन बफे अगदी पाण्यासारखे साधे आहेत. पण लक्षात घ्या, पाणी ही गोष्ट ला काही मूल्य जरी नसलं तरी त्याला आपण काय म्हणतो, ते अमूल्य आहे. जर पाणी आपल्याकडे नसेल, अगदी फारच तहान लागली, सगळं आपलं संपलेलं असेल, तर शेवटी तुमच्याकडे जर हिऱ्याची अंगठी असेल तर ती हिऱ्याची अंगठी सुद्धा विकून आपण शेवटी काय विकत घेऊ, पाणी घेऊ. कारण का तर पाणी हे अमूल्य आहे आणि हिरा हे बहुमूल्य आहे, मूल्यवान आहे. सो त्यामुळे या दोन गोष्टींमधला फरक नीट समजून घेणं आणि माइंडसेट आपला तयार करणं हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते गुंतवणूक विश्वामध्ये. कारण का तर मुळात मुद्दा असा आहे की आपण आत्तापर्यंत ह्या गोष्टी जी शिकत आलोय, आपल्या शालेय व्यवस्थेपासून सगळ्यांनी काय शिकवलंय, सगळ्यात मोठी नदी, सगळ्यात उंच पर्वत, सो ज्या ज्या सगळ्यात मोठा प्राणी. सो आपल्याला सगळ्यांना सगळ्यात मोठं काय, सगळ्यात जास्त वेगाने काय वाढतंय ह्याचं आकर्षण असणं हे साहजिक आहे. मात्र ती गोष्ट आपल्यासाठी बनली आहे का, हे देखील अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. UPSCची तयारी काही लाख विद्यार्थी करत असतात, काही 100-150 मुलं IAS ऑफिसर्स होतात, आणि त्यासाठी मात्र दरवर्षी जथ्थेच्या जथ्थे तयारी करत राहतात. तशाच प्रकारे शेअर ट्रेडिंग या गोष्टीसाठी देखील खूप मोठ्या प्रमाणात लोक उत्सुक असतात, त्याभोवती खूप मोठ्या प्रमाणात आकर्षण आहे. मात्र लक्षात घ्या, शेअर ट्रेडिंग हा विन विन गेम नाही आहे, विन लूज गेम आहे. म्हणजे जर कुस्ती खेळत असू तर कुस्तीमध्ये एक जिंकेल एक हरेल, त्याप्रमाणेच शेअर ट्रेडिंग ही व्यवस्था चालते. इथे सगळेजण जिंकण्याची शक्यता नसते. मात्र गुंतवणूक या गोष्टीमध्ये आपण जर सातत्य ठेवलं तर सगळ्यांना जिंकण्याची शक्यता असते. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे जास्त वेग सातत्य. आपण अगदी शाळेत असल्यापासून ससा कासवाची गोष्ट ऐकली आहे. पण आपण नेहमीच 2 एक्स्ट्रीम आणि त्यातला एक पर्याय असं निवडण्याच्या पर्यायांमधली गोष्ट ऐकत घेतलोय. गुंतवणूक विश्वानी हे सगळ्या गोष्टीच अपडेट केल्यात. आता जर ससा आणि कासवाची गोष्ट आजच्या काळात असेल तर जर पाणी लागत असेल तर कासवाच्या पाठीवरती सस्यानी बसावं, आणि जर जमीन लागत असेल तर कासवानी सशाच्या पाठीवर बसावं आणि रस्ता पार करावा. अशा प्रकारची व्यवस्था असणं, अशा प्रकारचा माइंडसेट तयार करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. इदर ऑर, हे किंवा ते, यापेक्षाही एक सातत्य असणारा जास्त रिटर्न, जास्त म्हणजे अति जास्त मिळवण्याच्या हाव या भावनेच्या नादात सगळं गमावणं हे देखील चुकीचं आहे. आणि सातत्य मात्र सगळ्यात राहणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. सो त्यासाठी जंगलातलंच आपण एक उदाहरण घेऊया की बघा, वाघ आपल्या सगळ्यांना आवडतो. जंगलात गेल्यावरती सगळ्यांना वाघ बघण्याचं आकर्षण असतं. वाघ जेव्हा शिकार करायला लागतो त्यावेळेला ज्यावेळेला तो 10 वेळा प्रयत्न करतो त्यावेळेला तो 2दाच यशस्वी होतो. कारण का, तो वाघ एका झडपेत शिकार करायचा प्रयत्न करतो. सो 10 पैकी तो 2 वेळाच
यशस्वी होतो. आता हे पाहून सिंहाने देवाकडे प्रार्थना केली की म्हटलं ह्याच्यापेक्षा मला काहीतरी बेटर असलं पाहिजे. सो सिंहाने एक धोरण आखलं आणि ते कुटुंबाने शिकार करायला लागले. सगळे मिळून शिकार करतात, पण त्याच्यामुळे त्यांचा काही फार मोठा सक्सेस रेशो वाढला नाही. तर 10 पैकी 3 वेळा सिंहांना शिकार मिळायला लागली. आता या दोघांनाही पाहून बिबट्या यांनी सांगितलं की मला ह्याच्यापेक्षा जरा बेटर आणखीन गोष्ट हवी, मला जरा झाडावरती चढायचं स्किल वगैरे सुद्धा मिळावं. सो या कॅट फॅमिलीमध्ये अजून थोडी प्रगती झाली आणि बिबट्या 10 पैकी 4 वेळा यशस्वी व्हायला लागला. आता या 4 जणांना बघितल्यावरती अजून एक गोष्ट राहिली होती, ती चित्त्याने पूर्ण केली. चित्ता काय म्हणाला की बिबट्याला फार वेगाने पळता येत नाही. सो चित्ता 125च्या वेगाने पळतो, 125चा स्पीड. पण तुम्ही लक्षात घ्या, 125च्या स्पीडनी जर चित्ता पळत असेल तर तो जास्तीत जास्त 2.5 ते 3 मिनिटं पळू शकतो. त्यानंतर त्याचं ब्रेन हॅमरेज होईल. कारण का तर बॉडी टेम्परेचर वाढतं जेव्हा आपण वेगाने पळायला लागू. सो 125 आपल्या गाडीपेक्षाही जास्त वेगाने पळणं आहे. पण किती वेळ पळू शकतो? फार फार तर 3 मिनिटं. त्यामुळे सक्सेस रेशिओ 10 पैकी 5. मग आता तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की जंगलातलं सगळ्यात सक्सेसफुल असं जनावर कुठलं? ज्याला वाईल्ड डॉग म्हटलं जातं. हे फक्त 40च्या स्पीडनी पळतात. लक्षात घ्या, फक्त 40च्या स्पीडनी पळतात. फक्त सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की 2 तास पळण्याची क्षमता ठेवतात. त्यामुळे हरण असो काही असो, त्यांच्या किती वेगाने जरी पळालं तरी पळून पळून कधीतरी थकेल आणि जसं थकून पडेल तसं हे वाईल्ड डॉग्स त्यांना पकडू शकतात. सो त्यामुळे यांना जंगलातलं सगळ्यात खतरनाक मानलं जातं. सो सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या, स्पीडपेक्षाही कन्सिस्टन्सी या गोष्टीकडे गुंतवणूकदार म्हणून लक्ष देणं हा अतिशय महत्वाचा पाया आहे. कारण का आता आपण सगळेजण ना ऍक्टिव्ह इन्कम या व्यवहारातनं आलेलो असतो. उदाहरणार्थ, जर कोणी वकील असेल, त्याच्याकडे एखादी केस आली तर तो त्याचा वेळ देतो आणि त्याचं टॅलेंट देतो आणि ती केस सॉल्व्ह करण्यासाठी प्रयत्न करतो, तर त्याला फी मिळते. तो जो कोर्टात गेलाच नाही, तो क्लायंटला भेटलाच नाही, तर त्याला उत्पन्न मिळणार आहे का? हे काय झालं? ऍक्टिव्ह इन्कम आहे. मग आता पॅसिव्ह इन्कम हा काय प्रकार आहे बरं? सो ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह या दोन्ही गोष्टींमध्ये फरकच असा आहे की ऍक्टिव्ह या सोर्समध्ये आपण पैसे कमवत असतो, वेअर ॲज पॅसिव्ह सोर्सेसमध्ये पैसे निर्माण होत असतात. जर एखादा डॉक्टर असेल तर त्यांनी पेशंटला तपासलं आणि त्याची फी घेतली, हे कुठलं इन्कम आहे? ऍक्टिव्ह इन्कम आहे. पण कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटल हे काय आहे? पॅसिव्ह इन्कम आहे. धीरूभाई अंबानींच्या कुटुंबात माझ्या माहितीप्रमाणे तरी कोणी डॉक्टर नाही, तरी सुद्धा एक हॉस्पिटल चालवता येण्याची क्षमता म्हणजे पैसे निर्माण करणं. सो पैसे निर्माण करण्यासाठी लागणारा जो माइंडसेट आहे ना, तो पैसे कमवण्यासाठी लागणाऱ्या माइंडसेटपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. त्यामुळे का शेअर बाजारात 100 पैकी 90% लोकांचं नुकसान होतं आणि या सगळ्या गोष्टी आपण का ऐकत असतो? बिकॉज आपण
पैसे कमवण्याच्या स्कूलमधनं आलेलो आहोत. आपण शेअर बाजारालाच मुळात पैसे कमवण्याचा मार्ग म्हणून बघायला लागलो तर आपलं बेसिक गृहीतक आहे तेच चुकतं आणि आपण पुढे शेअर बाजारामध्ये यशस्वी गुंतवणूकदार होत नाही. आणि आपला जो मेंदू आहे हा, लक्षात घ्या, आपण 2 लाख वर्ष या भूतलावरती राहतोय. या 2 लाख वर्षापैकी 8 ते 10 हजार वर्ष फक्त झाली आहेत आपल्याला शेती करायला लागून. म्हणजे 1,90,000 वर्ष आपण जंगलात राहिलोय. सो त्यामुळे आपल्या ज्या इन्स्टिंक्ट आहेत, ज्याला आपण बऱ्याच वेळेला गट फिलिंग म्हणतो, पण ते गट फिलिंग पण जे आलंय इव्हॉल्युशनरी, तर ते कुठून आलंय? ते जे इन्स्टिंक्ट फिलिंग वाटतं ते कुठून आलेलं आहे? तर ते जंगलातनं आलेलं आहे. आणि तिकडच्या ज्या सर्वायवलच्या नीड्स होत्या त्याची जी गृहीतकं आहेत ती अनेक पिढ्यानपिढ्या आपल्या जीन्समध्ये स्टोअर झालेली आहेत. आणि त्यातनं आपण जो पॅटर्न, ह्युमन माइंड इज पॅटर्न सिकिंग बिहेवियर. आपल्याला जोपर्यंत एखाद्या गोष्टीचा पॅटर्न कळत नाही तोपर्यंत मानवी मेंदू चंचल असतो. त्याला काहीतरी हे काय चाललंय, हे योग्य चाललंय असं वाटत नाही. एकदा त्याला पॅटर्न कळला की तो सेट होतो. एफडीचा पॅटर्न आपल्याला कळलेला आहे की फिक्स रिटर्न येणार आहे. पण तोच पॅटर्न घेऊन ज्याला आपण गुंतवणुका करायला लागतो त्याला सगळी गणितच बदलतात. कारण आपण काय आलेलो असतो बघत, मी 1 लाख गुंतवले, आता 1 लाखाचे 1,20,000 झाले, वा वा वा, अजून 1 लाख गुंतवूया. हे एफडी पॅटर्न मधनं वाटू शकतं. पण गुंतवणूकदार म्हणून जर विचार करायचा असला तर माइंडसेट मधला फरक लक्षात घ्या. 1 लाखाचे 80,000 झालेत, अरे वा, अजून स्वस्त्यात गोष्ट मिळते मला, मी अजून 1 लाख इन्व्हेस्ट करतो सो दॅट माझी ॲव्हरेज कॉस्ट 90,000ची होईल. पण हेच मी घेतोय ती 1 लाखाची गोष्ट हिरा आहे का दगड आहे हेच अनेकांना माहीत नसतं. त्यामुळे ती 1 लाखाची गोष्ट 80,000 काय 70,000 काय 50,000ला जरी आली तर आपण कॉन्फिडेंटली घ्यायला जात का नाही? कारण त्या मागे आपल्या सरस्वती उभी नसते. एखादा बटाटे वडेवाला असेल आणि त्याला जर बटाटे स्वस्त मिळत गेले तर त्याच्याकडे त्याच्या व्यवसायाची सरस्वती आहे. त्याला जितके स्वस्तात बटाटे मिळतील तो स्टोअर करून घेईल, कारण त्याला माहिती आहे मी जो वडा विकणार आहे त्या वड्याची किंमत तेवढीच आहे, एवढा मला बटाटा स्वस्त दरात मिळेल, माझा फायदा होणार आहे. पण हीच गोष्ट ज्याला गुंतवणुकीत होते त्याला बरोबर आपण उलटा विचार करायला लागतो. आत्ताच्या शेअर बाजाराच्या सिच्युएशनमध्ये जर तुम्ही बघाल तर कोविड नंतरच्या काळात सगळ्यांनी एका दिशेने जाणारा बाजार बघितलेला आहे. त्यामुळे सगळेजण अशा परिस्थितीत होते, मी पैसे टाकले की पैसे वाढतात, वा अजून इन्व्हेस्ट करूया. पण ही एवढी मानसिकता होती. जर आपल्याला यशस्वी गुंतवणूकदार व्हायचं असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपले पैसे इन्व्हेस्ट केल्यानंतर ज्यांना ते मायनसमध्ये गेलेले पाहता येतात अशी व्यक्तीच यशस्वी गुंतवणूकदार होऊ शकते. अन्यथा आपण फिक्स इन्कम कॅटेगरीमध्ये 66% जो ॲव्हरेज रेट आहे इन्फ्लेशनचा, म्हणजे महागाईचा जो एवढा दर आहे तेवढा फक्त मॅचअप करत राहतो. त्याच्याने होतं काय, फक्त आपली किंमत मॅचअप होते, पैशाची वाढ जी आहे ती क्वालिटेटिव्हली होत नसते. सो जर मला नूडल्स खायचे असतील आणि मला चॉपस्टिक्स मिळाल्या तर चॉपस्टिक्स आणि नूडल हा एखाद वेळेस पर्याय तरी होऊ शकतो. पण एखाद्याने सूप दिलं आणि समोर जर मला चॉपस्टिक असतील तर मी चॉपस्टिक्सनीच सूप प्यायला गेलो तर कशी परिस्थिती होईल?
काहीशी लोकांची परिस्थिती शेअर बाजारात अशीच झालेली असते. सूप हे चमच्यानी प्यायचं असतं आणि नूडल्स हे चॉपस्टिक्सनी खायचे असतात. हे जसं आपल्याला व्हिज्युअली माहिती आहे, आपण आलेलो आहोत त्या सगळ्या गोष्टी पाहत ऐकत, तर ह्या गोष्टी कळू शकतात. म्हणून मी ह्याचं उदाहरण घेतलं. जर आपल्याला गुंतवणूकदार व्हायचं असेल तर इथे जसं आपल्याला खाण्याचं स्टिक बदलून चमचा घ्यावा लागतोय, तशाच प्रकारे माइंडसेट पूर्ण बदलणं हे गरजेचं आहे. सो कमिंग टू शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड. सो ज्यावेळेला आपण शेअर बाजारात गुंतवणुका करत असतो त्याला लक्षात घ्या, आपण सेल्फ मॅनेजमेंट गटात येत असतो की कुठल्या कंपनीचे शेअर्स घ्यावे, त्याचं मॉनिटरेशन करावं, त्याचे क्वार्टरली रिझल्ट्स पाहावे न पाहावे. हेही अनेक जण न पाहता अनेक वेळेला शेअर्स कसे विकत घेत असतात. कुठली गोष्ट स्वस्त वाटते, अरे 2 रुपयाचा शेअर स्वस्त आहे आणि तो 8 आणि 10 हजाराचा शेअर महाग आहे. माइंडसेट मधला फरक लक्षात घ्या. ऍक्च्युली शेअर बाजारामध्ये शेअर म्हणजे काय, किंवा ज्याला अमेरिकन स्टॉक म्हणतात, सो तो एक तुकडा आहे ना कंपनीच्या ओनरशिपचा. एका केकचे 10 तुकडे आहेत, तर एका केकचे 100 तुकडे आहेत. सो मला तुकडा छोटा मिळत असेल आणि त्याची प्राइस कमी आहे म्हणजे मला स्वस्त मिळतो असा अर्थ होतो का? 1 किलो लोखंड आणि 1 ग्रॅम सोनं ह्यांचं कंपॅरिझन होऊ शकतं का? सो शेअर बाजारामध्ये मिळत असलेले शेअर्स हे क्वालिटेटिव्हली अनालिसिस करण्याचा विषय राहतो आणि आपला मेंदू क्वांटिटेटिव्हली पाहत असतो. आणि याही पलीकडे जाऊन जर आपल्याला क्वालिटेटिव्हली पाहायचं असेल तर त्या कंपनीचा सीईओ कोण आहे, त्यांच्याकडे ऑर्डर बुक काय आहे, दर 3 महिन्यानंतर त्यांचे क्वार्टरली रिझल्ट्स कसे येत आहेत, जे गेल्या वर्षीच्या क्वार्टरपेक्षा या तुलनेत काय आहेत, आणि जर तो रेव्हेन्यू कमी झालाय तर त्याचं रिझन काय आहे, किंवा प्रॉफिट कमी होतोय किंवा वाढतोय, ह्याची कारणं समजून घेणं, व्यवसाय कळणं हे अतिशय महत्वाचं आहे. व्यवसाय करण्याची गरज नाहीये, तर व्यवसाय कळण्याची अत्यंत गरज आहे. तर आपण सेल्फ मॅनेजमेंट या गटामध्ये ला पर्याय तरी घेऊ शकतो. वेरस ज्याला आपण शेअर मार्केटमध्ये गुंतवणुका करतो त्यावेळेला आपण कोणालाही आन्सरेबल नसतो. कारण का जर आपल्याकडनं काही चुका घडल्या तर आपल्याला विचारायला कोण येणार आहे? तुम्ही बघा, हायवेवरती जाऊन सगळ्यात जास्त वाहनांचा ऍक्सिडेंट कोणाचा होत असतो? जे सेल्फ ड्रिव्हन गाड्या आहेत की ज्यांनी प्रोफेशनल ड्रायव्हरला घेतलेलं आहे. लक्षात घ्या, ज्या वेळेला आपण कोणालाही आन्सरेबल नसतो त्यावेळेला थोडासा आपला काही गोष्टी ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये घडण्याची शक्यता असते, जी प्रोफेशनल सिस्टीम मध्ये नसते. सो ज्यावेळेला आपण म्युच्युअल फंड्स मध्ये याच गोष्टी बघतो त्यावेळेला सेल्फ मॅनेजमेंटच्या जागी आपल्याला प्रोफेशनल मॅनेजमेंट मिळते. आपण ऐकलेलं आहे लक्ष्मी ही काय आहे? चंचल आहे ना. मग ही चंचल लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होण्यासाठी आपल्यावरती सरस्वतीचं रेग्युलेशन, सरस्वतीचं नियमन जर असेल तर ती लक्ष्मी देवता स्थिर होऊ शकते. अगदी श्री सुक्तापासून सगळ्यात काय सांगितलं गेलेलं आहे की पहिली सरस्वती येते, आणि जर पहिली सरस्वती प्रसन्न झाली तर त्या मागून लक्ष्मी येऊ शकते. सेम आपल्या याच शेअर मार्केटमधल्या इन्व्हेस्टमेंट्सवरती जर आपल्याला सरस्वतीचं नियंत्रण हवं असेल तर असलेला पर्याय म्हणजे म्युच्युअल फंड. जे फंड मॅनेजर्स आहेत ज्यांचं पूर्ण शिक्षण
हे त्यातच चार्टर्ड फायनान्शियल ॲनालिस्ट किंवा MBA फायनान्स झालेलं आहे आणि 15 वर्षाचा किमान हा फंड ॲनालिसिस म्हणून ज्यांना अनुभव आहे अशी मंडळीच कोण होऊ शकतात, तर फंड मॅनेजर होऊ शकतात. आणि ही मंडळी आन्सरेबल असतात. त्यांना CIO तसंच फंडची जी ट्रस्ट कमिटी असते त्यांना प्रत्येक निर्णय प्रेझेंट करावा लागतो आणि त्याच वेळेला त्यांच्या जो काही 40-45 कंपन्यांचा पोर्टफोलिओ असेल त्यातली एखादी कंपनी बदलायची का नाही बदलायची, का पर्सेंटेज त्याचं कमी करायचं की वाढवायचं, हे सगळे निर्णय एक्सप्लेन करावे लागतात. त्यांच्यासोबत काम करण्याला जे अजून 15 वर्ष पूर्ण झालेले नाही आहेत असे चार्टर्ड फायनान्शियल ॲनालिस्ट हे रिसर्च ॲनालिस्ट म्हणून काम करत असतात. सो अशी पूर्ण सुव्यवस्थापित टीम ज्या वेळेला एखादा पोर्टफोलिओ ठरवत असेल ती आपण आपल्या मित्रांनी दिलेली टिप किंवा एखादा न्यूजपेपरमध्ये वाचलं आर्टिकल आणि वाटली एखादी कंपनी छान आहे घेऊन टाकूया, त्यापेक्षा पूर्णपणे पर्स्पेक्टिव्ह हा वेगळा ठरतो. आता एक सगळ्यात महत्त्वाचा बदल हा आहे इकडे की ज्या वेळेला शेअर मार्केटमध्ये आपण डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करत असतो त्यावेळेला आपल्याला काही एक्सपेन्स रेशो द्यावा लागत नाही, पण इकडे मात्र ही एक प्रोफेशनल व्यवस्था असल्यामुळे एक्सपेन्स रेशो पोटी एक फी दर वर्षाला जात असते जी पॅसिव्हली जाते. पॅसिव्हली जाते म्हणजे काय, जर त्या एकचा एक्सपेन्स रेशो 1.5% किंवा 2% असेल तर डिवाइड बाय 12 करून दर महिन्याला ती जात असते आणि त्याचं जे व्हॅल्युएशन वर खाली होत असतं त्यातनं ती डिवाइड बाय डेज जात असते. त्यामुळे जरी आपली इन्व्हेस्टमेंट अगदी 40-50 लाखाची असली तरी तुम्हाला ती नजरेत देखील येत नाही अशा प्रकारे त्यामधनं एक्सपेन्स रेशो जात असतो. पण ती एक प्रोफेशनल व्यवस्थेची फी असते. आपल्याला प्रॅक्टिकली शेअर मार्केटमध्ये अशी कुठली फी भरावीच लागत नाही कारण का आता आपणच मॅनेज करत असतो. पण त्यामध्ये खर्च कुठले कुठले असतात, तर आपण एखादे शेअर्स विकत घेतले तर आपल्याला ब्रोकरेज द्यावं लागतं, सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स STT, त्यानंतर जर आपण ते शेअर्स विकले तर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स, एक कालावधी नंतर विकले वर्षभरानंतरच्या तर लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स. आता मी हे कशाबाबत सांगतोय, जे पैसे तुम्हाला वापरायचे पण नाही आहेत, शेअर्सचा जो पोर्टफोलिओ आहे त्या पोर्टफोलिओचं रेग्युलेशन जर तुम्ही करत असाल, तुमच्याकडे 30-40 कंपन्या आहेत आणि त्यातल्या एखाद्या शेअर्सला तुम्हाला वाढवायचे प्रमाण किंवा कमी करायचे किंवा काढून टाकायचे, हे जे चेंजेस आपल्याला करावे लागतात. कारण का तर एक शेअर सांभाळणं ह्याला आपण काही शेअर बाजारातली इन्व्हेस्टमेंट म्हणू शकत नाही. तुम्हाला रिटर्न्स मिळवण्यासाठी पोर्टफोलिओ लागतो. सो काही गुच्छ घ्यावा लागेल आपल्याला. त्या गुच्छामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय सतत करावी लागते, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन, लॉंग टर्म कॅपिटल गेन, हे अशा प्रकारचे विकताना पुन्हा 0.5% आपल्याला ब्रोकरेज द्यावं लागतं. सो हे सगळे जे एक्सपेन्स आहेत हे असे एक्सपेन्सेस म्युच्युअल फंडाला ज्याला पोर्टफोलिओ मॅनेज करायचा आहे फंड मॅनेजमेंट टीमला, त्यावेळेला त्यांना हे कुठलेच ऍप्लिकेबल होत नाहीत. सो हा सगळ्यात महत्वाचा एक फरक आहे. जर मला ऑप्टिमम युटिलायझेशनसाठी आणि पोर्टफोलिओ व्यवस्थित मॅनेज करायचा आहे, तुम्ही गुंतवणूक करत असताना त्याच्यात जे 40 कंपन्या दिसत होत्या, तुम्ही 10 वर्षानंतर ज्याला बघाल त्याला माईट बी त्याच्यातल्या फक्त 5 किंवा 10च असतील, 30-35 कंपन्या बदललेल्या असतील. पण या बदललेल्या काळात जर हेच तुम्ही स्वतः करत असता तर जे सगळे दरवेळेला लागले असते टॅक्सेस आणि ब्रोकरेजेस, हे सगळे तुमचे वाचतात. सो ज्यांचे पोर्टफोलिओ 2 कोटी 5 कोटी रुपयापर्यंतचे आहेत, अगदी शेकडो कोटींचा पोर्टफोलिओ ज्यांचा नाही आहे, तोपर्यंत एक्सपेन्स रेशो या एका छोट्या फी मध्ये एक सुव्यवस्थापित प्रोफेशनल यंत्रणा आपल्यासाठी राबवून घेता येते.
जे अगदी राकेश झुंझुनवाला आणि अशा मोठ्या गटातले शेअर बाजारातले प्लेयर्स असतात, ज्यांचे मोठ्या गुंतवणूकदारांचे पोर्टफोलिओ शेकडो कोटींचे असतील, त्याचे 1.5 किंवा 2% जरी आपण पकडला तर काही कोटींमध्ये जातो. तर ते विचार काय करतात की आम्ही फंड मॅनेजरलाच हायर करू, त्याला 50 लाख पगार देऊ, 2-3 रिसर्च अॅनालिस्ट ठेवू 25-25 लाख वर्षाच्या पॅकेजवाले, 1-1.5 कोटीमध्ये आमचे एक्सपेन्सेस बसून जातील. पण हीच गोष्ट छोट्या गुंतवणूकदारांना, ज्यांची गुंतवणूक 2, 5, 10 कोटी रुपयांपर्यंत आहे, अशांना त्यांच्या एक्सपेन्स रेशोच्या ऐवजी मी एक प्रोफेशनल यंत्रणा माझ्यासाठीच राबवीन, हे शक्य नाही. एखादा प्रवास चार्टर्ड फ्लाईटनी करणं आणि विमानाचं एक तिकीट काढणं, ह्यातला जो फरक आहे, हाच इथे फरक ऍप्लिकेबल होतो. दोन्ही ठिकाणी होतंय काय, प्रवास हवाई प्रवासच आहे. शेअर मार्केटमधल्या ज्या गुंतवणूक आहेत त्या लेस रेग्युलेटेड आहेत, कारण तिथे तुम्ही कुठलाही बदल करताय त्याच्यामधल्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही आन्सरेबल नाही आहात. वेअर ॲज इकडे पब्लिक मनी आहे, तुमचा माझा अशा हजारो लोकांचे 1,000ची SIP जरी जात असेल तरी विचार करा, काही 100 कोटी दर महिन्याला येणार आहेत. सो त्यामुळे त्याच्याबाबत जो निर्णय घेतला जातोय ह्याचा पूर्ण शेअर बाजारावरती पण परिणाम होणार आहे आणि जे काही हजारो लोक आहेत त्या सगळ्यांवरती परिणाम होणार आहे. ज्याला चार्टर्ड फ्लाईट घेऊन आपण जात असतो त्याला आपला जीव त्यात बसलेला असतो, पण ज्या वेळेला आपण प्रवासी विमानातनं प्रवास करतो त्यावेळेला आपल्यासोबत शेकडो लोक असतात. त्यामुळे जास्त रेग्युलेशन, जास्त सेफ्टी, या सगळ्या गोष्टींचा अत्यंत काटेकोरपणे पालन केलं जातं. सो ज्या वेळेला आपल्याकडे एक्सपेन्स रेशोच फक्त जात असतो, दुसऱ्या कुठल्याही प्रकारचे एक्सपेन्सेस त्या पलीकडे जात नसतात, त्यावेळेला आपलं ॲव्हरेजिंग जे आहे ते जास्त चांगलं होतं. कारण का आता शेअर बाजारात ज्या काही 40 कंपन्या ठरवल्या गेल्यात त्या पोर्टफोलिओमध्ये, त्यांच्या किमतीमध्ये सतत बदल होत असतो. काही घेतल्यात 100 रुपयांनी एखादा शेअर, पण तो 80 रुपयात पण अवेलेबल असतो. पण तो 80 रुपयात ज्या वेळेला अवेलेबल आहे त्यावेळेला जो डायरेक्ट शेअर बाजारात पैसे इन्व्हेस्ट करतोय त्याच्याकडे 80 रुपये असताना पैसे असतीलच असं नाही. वेरॅज म्युच्युअल फंडमध्ये सतत इनफ्लो चालूच असतो. त्यामुळे ॲव्हरेजिंग जे आहे ते अत्यंत एफिशियंटली होतं. आणि कुठलाच मधला डिस्टर्बन्स जो नाही आहे, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन, लॉंग टर्म कॅपिटल गेन, कारण का तर हे टॅक्सेस पण लागतात. कधी लागतात, ज्याला तुम्हीच गुंतवणुका म्युच्युअल फंडमधनं काढून घेता. मी 5 लाख गुंतवलेले आणि त्या 5 लाखाचे आता 12 लाख झालेत, मला 5 लाख काढून घ्यायचे, त्यावेळेला मला ते टॅक्सेस लागतील. पण त्या विदिन पोर्टफोलिओ चेंजेस करत असताना जर 5 ते 7 वर्ष मी त्यात काही डिस्टर्ब करत नाहीये, तर त्यामधले तण काढायचं काम, बदलायचं काम हे फंड मॅनेजरच करत असतो. त्यामुळे त्यातलं ऑप्टिमम युटिलायझेशन होतं आणि आपलं जे कंपाऊंडिंग आहे ते जास्त चांगल्या वेगाने होत असतं. गमतीदार मुद्दा आहे, शेअर बाजारामध्ये आपल्याला थ्रिल मिळतं, मनोरंजन फार छान होतं. आणि या भागात इथे तुम्हाला ही गोष्ट पॉसिबल नाही. दिस इज मोस्ट बोरिंग. म्युच्युअल फंडामधल्या इन्व्हेस्टमेंट्स सांभाळणं करणं हे अत्यंत बोरिंग आहे. आणि इकडे तुम्हाला थ्रिल मिळतं. सो आपण इन्व्हेस्टमेंट केली आहे, पटकन वाढली आहे, काही लोकांना सांगता येतं की अरे मी हा शेअर घेतला
800 रुपयाला, आता 1200ला मी विकून टाकला, 400 रुपये मी कमवले प्रत्येक शेअरवरती, या अशा सगळ्या सांगून जी आपल्याला गंमत वाटते, मजा वाटते, त्या सगळ्या गोष्टी म्युच्युअल फंडामध्ये काही होत नसतात. पण लक्षात घ्या, जर एखादी गोष्ट गुंतवणूक म्हणून आपण करत असू तर ती जितकी बोरिंग असेल ना तितकी यशस्वी आहे. एका दगडात दोन पक्षी मारायला आपण गेलो, थ्रिल म्हणून इन्व्हेस्टमेंट्स पण पाहिजेत मला आणि त्याच्यावरती रिटर्न्स पण पाहिजे, तर दोन्ही गोष्टी नाही मिळणार. जे थ्रिल शोधायला जातात आपल्या पोर्टफोलिओमध्ये तेच लोक असतात जे नंतर म्हणतात शेअर बाजारात नुकसान होतं, शेअर बाजार नाही रे बाबा. कारण का तर एखादी गोष्ट बघा, व्यवसाय करणं हे थ्रिल देणारं असू शकतं, पण त्या व्यवसायामध्ये आता चांदोरकर सरांचं केक शॉप आहे, मला त्यांचा केक फार आवडला, मला वाटलं त्यांचे चेन असावी, अजून 10 दुकानं काढावी, म्हणून मी त्यांच्या मागे 10 कोटी घेऊन उभे राहिलो इन्व्हेस्टर म्हणून. आणि त्यांना सांगितलं एक साधारण तुम्हाला 50 लाख खर्च होतो, 50,000 बॅकअप फंड, 10 शॉप्स उघडा. तर त्या जर्नी मधला जी एक्साइटमेंट आहे ती त्यांना मिळेल. मी तिथे इन्व्हेस्टर म्हणून आहे, तर मला रोज मी जर चांदोरकरांना विचारत असेल काय झालं आजचं सेल किती, क्रीम अजून लागणार आहे का, मग ते जमतंय ना इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, इतकं जर मी सतत त्यांना टोकीन तर त्यांच्या व्यवसायावरती पण परिणाम होणार आहे. आणि अल्टिमेटली मी जे 10 कोटी इन्व्हेस्ट केलेत त्याचं रिटर्न कमी होणार आहे. आणि इकडे तर आपण काय करतो, सकाळी घेतलेत शेअर्स आणि 2 दिवसात जर 100 रुपयाचे शेअर 90 रुपये जरी जात असेल तरी आपण हवालदिल होतो, किंवा 100 रुपयाचा 110 झाला तर आपण खुश होतो. लक्षात घ्या, इन्व्हेस्टमेंटचा खरा जर्नी हा अत्यंत बोरिंग आहे. तुम्हाला पटो अथवा न पटो, पण जितका तुम्ही त्याला बोरिंग प्रोसेसमधनं जाल तुम्हाला ऍक्च्युअली त्याच्यामधले खरे फ्रुट्स जे आहेत ते मिळतील. आयुष्यात जर एक्साइटमेंट हवी असेल तर आपल्याला काय म्हणतात ॲडव्हेंचर टुरिझम आहे, व्हिडिओ गेम्स आहेत, खूप आयुष्यात वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आपल्या पैशाबरोबर खेळ मांडणं तुम्हीच आहात तुमच्या पैशाचे शिल्पकार. सो 1999 आधी भारतात किती योजना आलेल्या याचा अभ्यास करत असताना काही आकडेवारी मिळाली तर ती तुम्हाला सांगायची होती. सो 1999च्या आधी साधारण 30 योजना अशा आहेत ज्या आलेल्या होत्या आणि त्यांना आता 25 वर्षाहून जास्त काळ झालेला आहे. सो अशा या 25 वर्ष पूर्ण झालेल्या 30 योजनांचा अभ्यास केल्यावरती जाणवलं की ज्या वेळेला त्या योजना आलेल्या त्यावेळेला ज्यात त्यांनी गुंतवणुका केली त्याचे 300 पट पैसे झालेल्या 2 योजना आहेत. 30 पैकी 2 फंडांनी 300 पट पैसे केलेले आहेत. म्हणजे जर एखाद्यानी 1 लाख गुंतवले असतील तर त्याच्या 1 लाखाचे 100 पट म्हणजे 1 कोटी, 300 पट म्हणजे 3 कोटी रुपये. लक्षात घ्या, 100 ते 300 पट अशा झालेल्या स्कीम्स आहेत साधारण 10. 50 ते 100 पटीने पैसे निर्माण केलेल्या 8 योजना आहेत. 50 पट म्हणजे जरी विचार केला तरी 1 लाखाचे 50 लाख झाले 25 वर्षामध्ये. 20 पटीपेक्षाही कमी पैसे निर्माण केलेल्या 5 योजना आहेत ज्यांनी काही फार रिटर्न दिला नाही आपल्याला. अशा त्या 30 पैकी 5 योजना अशा देखील आहेत की ज्यांचे पैसे 20 पटीपेक्षाही कमी आहेत, म्हणजे 1 लाखाचे 20 लाखापेक्षाही पैसे कमी आहेत. पण गमतीदार आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे कोणतीच योजना अशी नाही ज्यात पैसे कमी झाले किंवा योजना बुडाली. आता ह्याच गोष्टी ज्यावेळेला आपण शेअर बाजाराबद्दल बोलतो
त्याला लक्षात घ्या, 1999 आधी लिस्ट झालेल्या 3000 कंपन्या होत्या. त्या 3000 कंपन्यांपैकी 150 पटीहून जास्त केलेल्या कंपन्या, ज्यांचे आपल्याला काय म्हणता येईल व्हॉट्सॲप फॉरवर्ड वगैरे येतात ना, माझ्या आजोबांनी घेतलेले काहीतरी शेअर नंतर सापडले आणि असे भरपूर झाले वगैरे, अशा सगळ्या कंपन्या 150 पटीहून जास्त केलेल्या कंपन्या किती आहेत? 78 कंपन्या आहेत. पण कितीपैकी 78? 3000 पैकी 78 कंपन्या या अशा आहेत. 1999च्या बाजारभावापेक्षाही खाली आज असलेल्या 400 कंपन्या आहेत. म्हणजे ज्यामध्ये ऍब्सोल्युटली वाढ काहीच झाली नाही. आणि सगळ्यात गंमत म्हणजे 1000 कंपन्या तर डिलीट झाल्यात. म्हणजे ज्या 1999 पूर्वी कार्यरत होत्या पण आज कार्यरत नाही आहेत. त्यातलं अगदी तुमच्या सगळ्यांना पटकन रिलेट होईल असं एक नाव सांगतो. आपल्या घराघरात कलर टीव्ही असायचा. कुठला? व्हिडिओकॉन. त्याच्या सतत ऍडव्हर्टाईज चालायच्या. आज व्हिडिओकॉन कुठे आहे? व्हिडिओकॉन डिलिस्ट झालेली कंपनी आहे. लक्षात घ्या, शेअर्स फक्त घेऊन ठेवणं आणि वर्षोनवर्ष सांभाळणं, त्या लक्ष्मीवरती जर सरस्वतीचं नियंत्रण नसेल तर लक्ष्मी निघून जाते. सो ही काही आकडेवारी. मानून चालूया आपण, अगदी काही आपल्यातली मंडळी ही अगदी खूप शेअर बाजाराचा अभ्यासच आता करतायत. रिटायर्ड झालेलो आहे मी, पूर्ण वेळाचा आता मला अभ्यास, मी आणि माझा पोर्टफोलिओ हा माझा पुढचा जॉब असं म्हणून जरी करायचं ठरवलेलं आहे आणि ते पूर्ण तज्ज्ञ आहेत. 2 सेना आहेत. दोन्ही सेनांमध्ये मानून चालूया की त्यांचा जो कमांडर आहे तो इक्वली क्वालिफाईड आहे, इक्वली टॅलेंटेड आहे. काही फरक नाही. दोघांकडेही सैन्य बळ पण तेवढंच आहे. दोघांकडेही असलेला शस्त्र आणि त्याची टेक्नॉलॉजी ही देखील पूर्ण सेम आहे. पण एकच फरक आहे, एकाकडे अमर्याद स्वरूपात दारुगोळा आणि बुलेट्स आहेत आणि एकाकडे शेवटी सीमितच आहेत. 2 कोटी, 5 कोटी, 10 कोटी, एक लिमिटनी त्याचा दारुगोळा हा संपणार आहे. वेअर ॲज एकाकडे अनलिमिटेड दारुगोळ्याचा सप्लाय चालूच आहे. मला सांगा कोण जिंकेल? लक्षात घ्या, म्युच्युअल फंडांकडे तुम्ही, मी, सगळेजण ज्या SIPs करतोय, कोणी फंड्समधनं पैसे काढतंय पण कोणी फंड्समध्ये पैसे नव्याने इन्व्हेस्ट करतोय. यामुळे नवीन मिळत असलेला दारुगोळा हा अमर्यादित स्वरूपातला असतो. त्यामुळे लक्षात घ्या, दोन्ही फंड यापैकी प्रत्येकाची मानून चालूया पण चूक होऊ शकते. जरी फंड मॅनेजरची कुठली चूक झाली, त्यांनी एक 5-10% जे शेअर्स घेतलेले त्याचा निर्णय चुकला, त्याचे शेअर्स फार वाढत नसतील, ते एक तर काढून लगेच टाकण्याची त्यांच्याकडे व्यवस्था आहे. आणि जसं शरीरामध्ये जर दूषित रक्त असेल तर आपण काढून टाकतो आणि दुसरं रक्तपेढीतलं रक्त वापरतो, तशाप्रमाणे इकडे नवीन फ्रेश रक्ताचा पुरवठा हा सतत चालू आहे. त्यामुळे एखादा निर्णय चुकला तरी ओव्हर द टाइम तो भरून काढण्याची क्षमता असलेली ही प्रोफेशनल व्यवस्था आहे. आणि वेअर ॲज इकडे सगळ्याच गोष्टींना एक लिमिटेड गोष्टी आहेत.